नमस्कार. दादांनी कमावले, भाईंनी गमावले. महायुतीत भाजपाकडून जागा मिळण्यात शिवसेनापेक्षा राष्ट्रवादी फायद्यात. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. महायुतीमधील जागा वाटपात शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही जागा गमावल्या आहेत, तर काही मतदारसंघात त्यांना उमेदवारी बदलावे लागले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या 4 जागा राखल्यात. शिवाय आणखीन 1-2 जागा पदरात पाडून घेत महायुतीत अतिरिक्त जागेची कमाई केली आहे. अजित पवार महायुतीत उशिरा आले, पण आपल्या समर्थकांना न्याय देण्यात एकनाथ शिंदेपेक्षा यशस्वी ठरले आहेत. सध्या तरी दिसत असल्याने दादांनी कमावले आणि भाईंनी गमावले अशी चर्चा राज्यभर आहे. कोणत्याही आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाचा तिढा हा शेवटपर्यंत सुरू असतो. याची प्राचित्ती सध्या राज्यात महायुतीमध्ये दिसत आहे. मात्र या जागा वाटपाच्या वाटाघाटीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेच्या शिवसेनेपेक्षा कणभर सरस ठरली आहे. अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले तेव्हा रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार त्यांच्या सोबत होते. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील बारामती येथील सुप्रिया सुळे, शिरूरचे डॉक्टर अमोल कोल्हे आणि सातारा येथील खासदार श्रीनिवास पाटील शरद पवारांसोबत राहिले. महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांनी रायगडमध्ये सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी घोषित केली. बारामती मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे नेमके कोणासोबत असा घोळ बरेच दिवस सुरू होता. मात्र जागा वाटपाच्या आधी तो मिटला. डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार गटात असल्याचे स्पष्ट झाले. विद्यमान खासदार सोडून गेला असला तरी शिरूरची जागा अजित पवार यांनी आपल्या पारड्यात पाडून घेतली. तेथून डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधात पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन या जागेवरही राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह निवडणुकीत कायम ठेवलं. शिरूरमधील आढळराव पाटील यांनी शिंदे सेनेची साथ सोडत हातावर घड्याळ बांधले. तेथे हे अजित पवार शिंदेपेक्षा भारी ठरले. धाराशिवची अतिरिक्त जागा अजित पवार यांनी मिळवली आहे. महायुतीत ती जागा शिंदेच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता होती. मात्र तुळजापूरचे माजी आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन धाराशिवच्या उमेदवार घोषित केले गेले. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीची आहे. साताऱ्यात 2009, 2014, 2019 दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज विजयी झाले. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपामध्ये प्रवेश केला. या रिक्त झालेल्या जागेवर शरद पवार यांचे मित्र आणि माजी IAS अधिकारी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी उदयनराजेंचा पराभव केला. ही जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र यंदा तेथे भाजपाचे उदयनराजे भोसले यांना लढायचे असल्यामुळे या जागेच्या बदल्यात नाशिकची जागा मिळवण्यात महायुतीत राष्ट्रवादीची दादागिरी चाललेली दिसते. अजून येथून उमेदवारीची घोषणा झाली नसली तरी आतली बातमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हेच येथून उमेदवार असण्याची शक्यता आहे. याशिवाय परभणीची जागा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस लढत आली आहे. येथून अजित पवार यांचे समर्थक राजेश विटेकर गेल्या 6 महिन्यापासून लोकसभेची तयारी करत होते. महायुतीत ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना देण्यात आली. जानकरांना येथून उमेदवारी देऊन अजित पवारांनी बारामतीची जागाही सुरक्षित केली आहे. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांना शरद पवारांनी माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांना आघाडीत जाण्यापासून रोखत महायुतीकडून उमेदवारी देऊन अजितदादांनी खेळलेली खेळी बारामतीसाठी उपयोगीच ठरणार आहे. अजित पवार यांनी 2019 मध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या रायगड, बारामती, शिरूर या 3 जागावर राखल्यास पण धाराशिवची अधिकची जागा मिळवली आहे. शिवाय साताराच्या बदल्यात नाशिकची 5वी जागा मिळवली अशी ही चिन्हे आहेत. परभणीमधून जानकरांना तिकीट देऊन त्यांचा इतरही जागावर होणारा सकारात्मक परिणाम ही अजितदादांची मोठी खेळी ठरली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजितदादांची जागा वाटपात खरीच कमाई केली आहे. शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटाने भाजपासोबत युती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या 18 पैकी तब्बल 13 खासदारांनी त्यांना साथ दिली. त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी सोबत असलेल्या एकही खासदार पडला तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल अशी प्रतिज्ञा केली होती.
त्याची आठवण आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, ॲडव्होकेट अनिल परब आणि खासदार संजय राऊत वारंवार करून देत आहेत. महायुतीच्या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यांच्या जागा वाटपावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण असले ते विदर्भातील रामटेकमधून आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्वतःच्याच मुलाची विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची उमेदवारी अजूनही जाहीर करता आली नाही. स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी डावलण्यात आले. दुसरे बळी ठरले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी देखील राखी बांधूनही त्यांच्या राज्यातील भाईंनी अर्थात एकनाथ शिंदेंनी त्यांचे उमेदवारीचे ताट रिकामी ठेवले. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला. 2014-2019 सलग 2 वेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसेंना उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन करावे लागले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी नाशिकमध्ये त्यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली तीच आता त्यांच्या अंगलट येण्याची चर्चा आहे. ही जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात 2 वेळा निवडून आले. त्यातच प्रचार करण्याची वेळ हेमंत गोडसेवर येण्याची शक्यता आहे. मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. 6 मतदारसंघापैकी फक्त दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळ्यांची उमेदवारी शिंदेंनी जाहीर केली. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या 13 जागांवर आग्रही करण्याऐवजी त्यांच्याकडे नसलेल्या दक्षिण मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जागासाठी आग्रह धरला. यामुळे त्या जागा गमवण्याची नामुष्की एकनाथ बाईंवर आली आहे. या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.